मित्रांनो, भारतीय जनता पार्टी अल्पमतात आहे. भारतीय जनता पार्टी अल्पमतात आहे. त्यांना बहुमत नाही आहे. 240च त्यांचे उमेदवार निवडून आले. बहुमतासाठी त्यांना 272 उमेदवार हवे होते. आणि असं असताना सुद्धा नरेंद्र मोदीजी डेअरिंग करत आहेत, अमित शहा डेअरिंग करत आहेत. ह्या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचारपडसे लाईक करा आणि प्रत्येक माझा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, तर तुमच्या लक्षात येईल मला नक्की काय सांगायचं आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी अल्पमतात आहे. भारतीय जनता पार्टी अल्पमतात आहे. त्यांना बहुमत नाही आहे. 240च त्यांचे उमेदवार निवडून आले. बहुमतासाठी त्यांना 272 उमेदवार हवे होते. आणि असं असताना सुद्धा नरेंद्र मोदीजी डेअरिंग करत आहेत, अमित शहा डेअरिंग करत आहेत. आणि ही डेअरिंग कुठली? तर वक्फ बोर्डमध्ये अमेंडमेंट करणं, संशोधन करणं, त्याच्यात फेरबदलाव करणं, ही जी त्यांनी डेअरिंग केली, ह्याच्यामागे काय नक्की रणनीती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या एका श्रोत्याने मला फोन करून विचारलं की ह्याच्यावरती मला एक उत्तर हवं आहे की नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा हे एवढे डेअरिंगबाज कसे आहेत, एवढी डेअरिंग कसे करत आहेत. मित्रांनो, ह्याला डेअरिंग नाही म्हणता येणार, ह्याला काय म्हणता येईल? रणनीती म्हणता येईल. जर तुम्ही पूर्वनियोजित सर्व गोष्टी आखल्यात, ती रणनीती आखलीत, त्यानुसार तुम्ही एक एक मुद्दे उचललेत, एक एक प्रश्न सॉर्ट आऊट करत गेलेत, सोडवत गेलात, तर तुम्हाला अंतिम ज्यावेळी निकालीत एखादी गोष्ट काढायची असेल, अंतिम निर्णय घ्यायचा असेल, त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडत नाहीत, प्रश्न उपस्थित होत नाहीत. आणि तीच नेमकी गोष्ट नरेंद्र मोदीजींनी केली. माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला होता पूर्वी. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पसमानदा मुसलमान म्हणून नरेंद्र मोदीजी त्यावेळी घोटत होते. पसमानदा मुसलमान आणि पसमानदा मुसलमानांसाठी त्यांनी अनेक योजना दिल्या, त्यांना अनेक योजना दिल्या, अनेक प्रकारे त्यांना मदती केल्या, अनेक प्रकारे त्यांना सहाय्य केलं. असं करूनसुद्धा, या सर्व योजना देऊनसुद्धा त्यांना काय म्हणतात त्याला, मोबदला देऊनसुद्धा, त्यांचे हक्क देऊनसुद्धा पसमानदा मुसलमानाने शेवटी जे करायचे ते केलं. काय केलं? तर नरेंद्र मोदीजींच्या विरोधात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं. आणि काय केलं? त्यांनी नरेंद्र मोदीजींना दाखवून दिलं, तुम्ही किती काही करा, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. सबका विकास झाला, पण सबका साथ नहीं मिला, सबका विश्वास नहीं मिला और सबने प्रयास भी नहीं किया. मित्रांनो, लक्षात घ्या, ही गोष्ट 2024च्या निवडणुकीमध्ये दिसून आली. त्यावेळी मी बऱ्याच जणांना म्हणालो होतो की काय नक्की नरेंद्र मोदीजी नक्की काय करू इच्छित आहेत, ह्याच्यामागे त्यांचा काय उद्देश आहे. जर मुसलमान तुम्हाला मतं देत नाही आहेत, तुमच्या पाठीशी उभे राहत नाही आहेत, तुमच्यावर विश्वास ठेवत नाही आहेत, म्हणजे सबका साथ मिळत नाही आहे, सबका विश्वास मिळत नाही आहे, सबका प्रयास, सगळ्यांचा प्रयास होत नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही नक्की नेमकं काय करू इच्छित आहे, नेमकं काय साधू इच्छित आहे, असा मलाही प्रश्न पडला होता. पण मित्रांनो, त्याचं उत्तर मला आता मिळालं. या वक्फ बोर्डच्या अमेंडमेंटमध्ये, वक्फ बोर्डमध्ये जे संशोधन केलं, जे फेरबदलाव आणलेत, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं नक्की नरेंद्र मोदीजी काय करत होते. मित्रांनो, एखाद्या गोष्टीला सुरुवात करायची असेल तर त्याचा पाया रचावा लागतो. आणि जर त्याचा पाया मजबूत असेल
तर ती इमारत मजबूत होते. आणि नेमकीच ही इमारत घडवण्यासाठी नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टी, अमित शहा पाया रचत होते. सुरुवातीला त्यांनी काय केलं की 370 कलम रद्दबातल केलं. परत महिलांना आकृषित करण्यासाठी, महिलांना टार्गेट करण्यासाठी, चिन्हित करण्यासाठी, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी 3 तलाक हा कायदा आणला. त्याच्या विरोधात 3 तलाक हे रद्दबातल केलं. नंतर CA आणला. CAला सुद्धा विरोध झाला. पण त्या विरोधानंतर मुसलमानांच्या लक्षात आलं की आपण हा विरोध केला. या विरोध करण्याच्या मागे उद्देश काय होतं? आपल्याला एक भीती होती की आमचं जे सिटिझनशिप आहे ती रद्द केली जाईल, आमचे हक्क मारले जातील, आम्हाला दुय्यम नागरिक बनवलं जाईल. हे जे मनात प्रश्न निर्माण केले गेले होते, ही जी भीती निर्माण केली गेली होती मुसलमानांच्या मनात, ती भीती हळूहळू कमी झाली. कारण 2 वर्षामध्ये एकाही मुसलमानाचं नागरिकत्व काढून घेतलेलं नाही आहे. एकाही मुसलमानांचं सिटिझनशिप काढून घेतलेली नाही आहे. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामुळे आम्हाला काही धोका नाही आहे. आमचा जे ह्या भारतावरती हक्क आहे, या देशावरती हक्क आहे, तो तेवढाच तसाच आहे जसा हिंदूंचा आहे किंवा गैरमुसलमानांचा आहे. म्हणजे आपल्या हातून हे हक्क काढून घेतलेले नाही आहे. ही एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. दुसरी गोष्ट काय, पसमानदा मुसलमानांना जे आव्हान केलं होतं त्यांना मुख्य धारामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच्यातून त्यांना जो झालेला फायदा आहे, जो त्यांचा झालेला उद्धार आहे, हाही त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे तुम्हाला आता या काळामध्ये हे जे काय वक्फ बोर्ड अमेंडमेंट करण्यात आला, वक्फ बोर्डच्या त्या कायद्यामध्ये काय करण्यात आलं, संशोधन करण्यात आलं, फेरबदल करण्यात आला. त्यावेळी नरेंद्र मोदीजींनी वेळोवेळी एक गोष्ट सांगितली की सामान्य मुसलमानाला, गरीब मुसलमानाला, जो दारिद्र्य रेषेखाली आहे मुसलमान, त्यांना, पसमानदा मुसलमानांना नजरेसमोर ठेवून हे फेरबदलाव केलेले आहेत, ही पुनर्रचना केलेली आहे त्या वक्फ बोर्डमध्ये. आणि ही गोष्ट आता त्या पसमानदा मुसलमानांच्याही लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, पसमानदा मुसलमान किंवा इतर जे मुसलमान आहेत, जे आज भारतीय जनता पार्टीलाचं समर्थन करत आहेत, नरेंद्र मोदीजींचं समर्थन करत आहेत, वक्फ बोर्डला समर्थन देत आहेत, नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी उभे राहिलेत असं दाखवत आहेत, त्याच्यातून त्यांच्या मनात नरेंद्र मोदीजींबद्दल प्रेम निर्माण झालं आहे, त्यांच्याबद्दल त्यांचा विश्वास निर्माण झाला आहे असं नाही आहे. त्यांना फक्त काय आहे, आपला वाटा त्याच्यात आहे वक्फ बोर्डमध्ये, तो जे एवढे वर्ष त्यांना मिळाला नव्हता, आपला हिस्सा जो आहे एवढे वर्ष मिळाला नव्हता, तो हिस्सा त्यांना मिळणार आहे. आणि त्यामुळे आज ते नरेंद्र मोदीजींचं समर्थन करत आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का, पसमानदा हे जे काही विषय केला होता नरेंद्र मोदीजींनी, त्याच्या मागचा उद्देश हाच होता. म्हणजे वक्फ बोर्डचा कायदा आणून काँग्रेसने जे काय इथे या भारतामध्ये, या देशामध्ये जमिनी लाटायला सुरुवात केली होती मुसलमानांच्या मार्फत, आणि मुसलमानांना एक शस्त्र दिलं होतं. कशा प्रकारचं, तर इस्लामिकरण करण्याचं एक माध्यमच दिलं होतं, इस्लामिकरण करण्याचं वक्फ बोर्डच्या मार्फत. ते निरस्त केलं, त्याची ताकद कमी करून टाकली, त्याची ताकदच काढून टाकली. पण यातून त्यांनी भारतामध्ये एक गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिली आहे की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत बदलाव आणायचे असतील, सुधारणा आणायची असतील, तर तुम्ही उचलली जीभ लावली टाळ्याला नाही करू शकत. तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्या प्रकारे ती परिस्थिती निर्माण करावी लागते, तो पाया तसा रचावा लागतो, ते पायाची मजबूती करावी लागते.
आणि तीच गोष्ट नेमकी नरेंद्र मोदीजींनी केली. गेल्या 5 वर्षात पाया मजबूत केला. मित्रांनो लक्षात घ्या, पाया मजबूत केला आणि ह्या पायावरती आता ही इमारत उभी केली जाते. इमारतीचे वरचे मजले रचले जात आहेत. आता मुसलमानांच्याही लक्षात आलं आहे की आपला फायदा उचलला गेला आहे. आपल्याला संभ्रमित करून, आपली दिशाभूल करून आणि फक्त मतं घेतलीत आणि आपल्याला फक्त गुलाम बनवून ठेवलं. आपण होतो तिथेच आहोत. आपल्यामध्ये काही प्रगती नाही आहे. इस्लामच्या नावावरती आम्हाला तिथेच ठेवण्यात आलेलं आहे. हे जे मुल्ला मौलवी आहेत किंवा हे जे काय मुसलमानांचे सोकोल्ड नेते आहेत, यांचा उद्देश एवढाच आहे की जे गरीब आहेत ते गरीबच राहावेत, जे अशिक्षित आहेत ते अशिक्षितच राहावेत, जे दुर्लक्षित आहेत ते दुर्लक्षितच राहावेत आणि आम्ही आमचं राजकारण करत राहू, आमच्या पोळ्या भाजत राहू, आपले स्वार्थ साधत राहू, आपलं मतलब साधत राहू. ही गोष्ट आता हळूहळू मुसलमानांच्या लक्षात येते. याचा अर्थ असा नाही आहे गजवा हिंद करण्याच्या उद्देशातून ते बाजूला नाही झालेत. इस्लामीकरण करण्याच्या उद्देशातून ते अजून स्वतःला बाजूला नाही त्याने केलं आहे. अजून त्यांच्या डोक्यात तोच विषय, गजवा हिंद करणं, इस्लामीकरण करणं. कारण सारा जहां हमारा, हे ब्रह्मांडच हमारा आहे, हे कायनात ही हमारी आहे. त्यामुळे गैर मुसलमानांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कितीही काही झालं, कितीही तुम्ही त्यांना फायदे मिळवून द्या, किती त्यांचा उद्धार करा, उत्कर्ष करा, त्यांच्यामध्ये एक गोष्ट ते विसरू शकत नाही, ते म्हणजे गजवा हिंद. एक गोष्ट ते त्या आपल्या अजेंड्यामधून काढू शकत नाही, ती म्हणजे काय, इस्लामीकरण करणं. पण हळूहळू त्या दिशेने आता आपण वाटचाल करतो आहे. हे उचललेले एक एक पाऊल आहे ह्या मानसिकतेला समूळ नष्ट करण्यासाठी, ह्या मानसिकतेला समूळ नष्ट करण्यासाठी. तुम्ही पाकिस्तान घेतलात, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान, मग तुम्ही इथे का राहिलात? राहण्याचा मागचा उद्देश उर्वरित भारतसुद्धा बळकवायचा आहे, उर्वरित भारतालासुद्धा इस्लामिक करायचं आहे, गजवा हिंद करायचं आहे. मित्रांनो लक्षात आलं का? पण हे जे काय पावलं उचलत आहेत नरेंद्र मोदीजी, ही पावलं कुठल्या दिशेने चालले आहेत? तर हा देश हिंदुत्ववादी होऊ शकतो. ह्या देशामध्ये हिंदुत्वाचा झेंडा फडकवू शकतो. पण तो कसा? हळूहळू. हे हिंदू राष्ट्र बनू शकते, पण तो कसा? हळूहळू. शेवटी UN मध्ये सुद्धा हा करार झालेला आहे की जिथे बहुसंख्यक आहे त्या बहुसंख्यकाने जर एखादा कायदा आणला तर तो इतरांना मान्य करावा लागेल. बहुसंख्यकांचा जो धर्म आहे तो धर्म जर तिथे आणला, त्या धर्मानुसार जर कायदा आणला तर तो इतरांना मान्य करावा लागेल. असा UN मध्ये सुद्धा आहे. असा हा एक UN मधला कायदासुद्धा आहे. त्यामुळे जे पाश्चिमात्य देश आहेत ते कसे आहेत? ईसाई देश आहेत. गल्फ कंट्रीकडे जे देश आहेत ते इस्लामिक देश आहेत. म्हणजे मित्रांनो, इस्लामिक देश आहेत, ईसाई देश आहेत, बौद्ध देश आहेत, सगळ्या प्रकारचे देश आहेत. फक्त हिंदू देश नाही आहे, फक्त हिंदू देश नाही, हिंदू राष्ट्र नाही आहे. मग अशी काय अडचण आहे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी, हिंदू राष्ट्राला संमती देण्यासाठी? तर काय? तर धर्मनिरपेक्षता हे तथाकथित विषय आहे. कारण धर्मनिरपेक्षता ही गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. कारण एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म. पण महत्त्वाचा प्रश्न काय आहे? जो प्रश्न उपस्थित केला गेला होता की नरेंद्र मोदीजींनी एवढी डेअरिंग कशी काय केली, त्यांना हे कसं काय धजावलं, कसं काय ते करायला त्यांनी हे दाखवली, इच्छाशक्ती दाखवली. पहिली काय आहे? इच्छाशक्ती हवी, तुमचं राष्ट्रनिष्ठा असावी, देशप्रेम असावं,
तर तुम्ही ह्या गोष्टी साध्य करू शकता. आणि नरेंद्र मोदीजी म्हणा, अमित शहा म्हणा, यांचं इच्छाशक्ती आहे, यांच्याकडे राष्ट्रप्रेम आहे, देशप्रेम आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडत आहेत. ही डेअरिंग केली जाते कारण त्यासाठी पहिला पाया रचला जातो आहे. आणि त्याचमुळे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पसमानदा मुसलमानांना साधण्याचा प्रयत्न केला. पसमानदा मुसलमान म्हणून त्यांना आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी भाग पाडलं की नरेंद्र मोदीजी नेमकं काय करू इच्छित आहेत. ह्या वक्फ बोर्डच्या मार्फतसुद्धा पसमानदा मुसलमानांनासुद्धा काय करत आहेत, त्यांचा वाटा त्यांना मिळवून देत आहेत, त्यांचा हिस्सा त्यांना मिळवून देत आहेत. ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आली आहे म्हणून ते समर्थन करत आहेत. ना की हिंदुत्वाचं समर्थन करत आहेत, ना की हिंदू राष्ट्राचं समर्थन करत आहेत, ना की नरेंद्र मोदीजींचं समर्थन करत आहेत, ना की भारतीय जनता पार्टीचं समर्थन करत आहेत. कसलं समर्थन करत आहेत? आपल्या हक्काचा, हक्क मिळवण्याचा, आपलं स्वार्थ साधण्याचा, आपलं मतलब साधण्याचा. लक्षात आलंच असेल. ह्या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचारपडसे लाईक करा आणि प्रत्येक माझा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तर तुमच्या लक्षात येईल मला नक्की काय सांगायचं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचारपडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.